नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 4 बँक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 चे आपले बिझनेस अपडेट डिस्क्लोज केले आहे. तर चला बघूया कोणत्या आहे या 4 बँक्स आणि कसे आले आहे यांचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 चे बिझनेस अपडेट. तर आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिली बँक आहे इंडसइंड बँक. तर जर आपण या कंपनीचा क्वार्टर 3 चा बिझनेस अपडेट बघितला तर या बँकचा नेट ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 13.1% ने आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.2% ने डिक्लाइन होऊन 3,18,844 कोटी रुपये आला आहे, जो एका क्वार्टर आधी होता 3,25,881 कोटी रुपये आणि एका वर्षाआधी होता 3,66,889 कोटी रुपये. तसेच याचा डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 3.8% ने डिक्लाइन होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.1% ने इन्क्रीज होऊन 3,94,022 कोटी रुपये आला आहे, जो मागल्या क्वार्टरमध्ये होता 3,89,600 कोटी रुपये आणि एका वर्षाआधी होता 4,09,438 कोटी रुपये आणि याचा कासा रेशो 30.3% आला आहे, जो एका क्वार्टर आधी होता 30.7% आणि एका वर्षाआधी होता 37.9%. आणि इंडसइंड बँक लिमिटेडचा रिटेल डिपॉझिट्स अँड डिपॉझिट्स फ्रॉम स्मॉल बिझनेस कस्टमर्स आला आहे 1,84,550 कोटी रुपये, जो एका क्वार्टर आधी होता 1,84,144 कोटी रुपये आणि एका वर्षाआधी होता 1,88,731 कोटी रुपये. आणि हा होता इंडसइंड बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 चे बिझनेस अपडेट. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत बँक ऑफ महाराष्ट्राचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 चा बिझनेस अपडेट. तर याचा टोटल बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 17.24% ने वाढून 5,95,171 कोटी रुपये आला आहे. टोटल डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 15.30% ने ग्रो होऊन 3,21,695 कोटी रुपये आला आहे. कासा डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 15.93% ने ग्रो होऊन 1,59,397 कोटी रुपये आला आहे. कासा पर्सेंट इयर ऑन इयर बेसिसवर 27 BPS ने ग्रो होऊन 49.55% आला आहे. ग्लोबल ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 19.61% ने ग्रो होऊन 2,73,476 कोटी रुपये आला आहे. रॅम ॲडव्हान्सेस म्हणजे रिटेल ॲग्रिकल्चर MSME ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 20.23% ने ग्रो होऊन 1,71,342 कोटी रुपये आला आहे. कॉर्पोरेट ॲडव्हान्सेस डोमेस्टिक इयर ऑन इयर बेसिसवर 14.49% ने ग्रो होऊन 98,618 कोटी रुपये आला आहे. कॉर्पोरेट ॲडव्हान्सेस ग्लोबल इयर ऑन इयर बेसिसवर 18.57% ने ग्रो होऊन 1,02,134 कोटी रुपये आला आहे. आणि हा होता बँक ऑफ महाराष्ट्राचा फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3 चा बिझनेस अपडेट. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत ॲक्सिस बँक लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 चा बिझनेस अपडेट. तर ॲक्सिस बँकचा ग्रॉस ॲडव्हान्सेस एंड बॅलेन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.7 आणि इयर ऑन इयर बेसिसवर 14.1% ने ग्रो होऊन 10,259 बिलियन रुपीज आला आहे, जो एका क्वार्टर आधी 11,284 बिलियन रुपीज होता आणि एका वर्षाआधी 11,705 बिलियन रुपीज होता. तसेच याचा टोटल डिपॉझिट एंड बॅलेन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.8
आणि इयर ऑन इयर बेसिसवर 15% ग्रो होऊन 10,959 कोटी रुपये आला आहे, जो एका क्वार्टर आधी 12,035 बिलियन रुपीज होता आणि एका वर्षाआधी 12,608 बिलियन रुपीज होता. तसेच कासा एंड बॅलन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.9 आणि इयर ऑन इयर बेसिसवर 13.9% ग्रो होऊन 4,329 बिलियन रुपीज आला आहे, जो मागल्या क्वार्टरमध्ये 4,790 बिलियन रुपीज होता आणि एका वर्षाआधी 4,931 बिलियन रुपीज होता. तसेच टर्म डिपॉझिट एंड बॅलन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6% आणि इयर ऑन इयर बेसिसवर 15.8% ग्रो होऊन 6,630 बिलियन रुपीज आला आहे, जो एका क्वार्टर आधी 7,245 बिलियन रुपीज होता आणि एका वर्षाआधी 7,677 बिलियन रुपीज होता. आणि याचा टोटल डिपॉझिट क्वार्टरली ॲव्हरेज बॅलन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5.1 आणि इयर ऑन इयर बेसिसवर 12.3% ग्रो होऊन 10,664 बिलियन रुपीज आला आहे, जो मागल्या क्वार्टरमध्ये 11,397 बिलियन रुपीज होता आणि एका वर्षाआधी 11,974 बिलियन रुपीज होता. आणि याचा कासा क्वार्टरली ॲव्हरेज बॅलन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.3% आणि इयर ऑन इयर बेसिसवर 8.9% ग्रो होऊन 4,115 बिलियन रुपीज आला आहे, जो एका वर्षाआधी 4,340 बिलियन रुपीज आणि एका वर्षाआधी 4,482 बिलियन रुपीज होता. आणि याचा टर्म डिपॉझिट क्वार्टरली ॲव्हरेज बॅलन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6.2 आणि इयर ऑन इयर बेसिसवर 14.4% ग्रो होऊन 6,548 बिलियन रुपीज आला आहे, जो एका क्वार्टर आधी 7,057 बिलियन रुपीज आणि एका वर्षाआधी 7,492 बिलियन रुपीज होता. आणि मित्रांनो, हा होता ॲक्सिस बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे बिझनेस अपडेट. चला आता बघूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेड याचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे बिझनेस अपडेट. तर याचा नेट ॲडव्हान्सेस एंड ऑफ पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 16% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.8% ग्रो होऊन 4,80,229 कोटी रुपये आला आहे. नेट ॲडव्हान्सेस ॲव्हरेज इयर ऑन इयर बेसिसवर 16.2% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4% ग्रो होऊन 4,65,879 कोटी रुपये आला आहे. कासा एंड ऑफ पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 11.9% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.2% ग्रो होऊन 2,24,199 कोटी रुपये आला आहे. कासा ॲव्हरेज इयर ऑन इयर बेसिसवर 9% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.9% वाढून 2,07,955 कोटी रुपये आला आहे. टोटल डिपॉझिट एंड ऑफ पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 14.6% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.6% ग्रो होऊन 5,42,638 कोटी रुपये आला आहे. टोटल डिपॉझिट ॲव्हरेज इयर ऑन इयर बेसिसवर 14.7% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.1% ग्रो होऊन 5,26,025 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, हा होता कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 बँक्स बघितल्या ज्यांनी रिसेंटली आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे बिझनेस अपडेट डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.